काय काय केलं सांग आता सगळ्यांना एवढा आता ब्लॉगचं. सायबर गुन्हेगारांपासून सावध राहा. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. दिवाळी आली दिवाळी. शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी ही लोकल आहे. आली दिवाळी. दिवाळी इज राऊंड द टेबल. आणि आता आम्ही चाललोय दिवाळीची शॉपिंग करायला, ते पण बजेट फ्रेंडली शॉपिंग करायला. आणि तुम्हाला माहीतच असेल त्याचा फर्स्ट दिवाळी आफ्टर मॅरेज, सो स्पेशल तो बनता है. आणि बजेट फ्रेंडली करायचं आम्ही जसं ठरवलं तर ते जरा जास्तच बजेट फ्रेंडली झालेले आहे. कारण की CST वरनं आम्ही CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स इथून आम्ही चालत चाललोय भुलेश्वरला, जे दाखवतोय 20 मिनिटात. बघूयात आता. बिकॉज कॅब बुक होत नाही आहे बिलकुल, खूप गर्दी आहे तिकडे, त्यामुळे माईक लावूया माईक लावूया. भुलेश्वर मार्केटमध्ये आम्ही शॉपिंग करतोय आणि मी भावनाला टार्गेट दिले आहे 2000 रुपये. 2000 रुपयात आपल्याला शॉपिंग करायचे. आता त्यातले 500 रुपये 400 रुपयाचे आपण लाईट घेतले. काय काय घेतलंस? काय नाही अजून तरी माझ्यासाठी तर काहीच नाही घेतलं. लोक सकाळच्या पारी शॉपिंगला जातात, आम्ही दुपारच्या पारी शॉपिंगला चाललो. आज संडे आहे. अच्छा आणि बरं. आम्ही परत चाललो शॉपिंगला बिकॉज आम्हाला काल भेटलं नाही पाहिजे असतं. म्हणजे आम्ही ॲक्च्युली भुलेश्वरला गेलेलो, आम्हाला जे दिवाळीचं पण मला तर वाटतं सामान भाई होतं ते. भुलेश्वर स्कॅम आहे. स्कॅम कळतच नाही. एका ठिकाणी फक्त लाईटी मिळतात, एका ठिकाणी फक्त भांडी मिळतात, एका ठिकाणी जर एकाच ठिकाणी सगळ्यांना जर पाहिजे असेल तर काय करायचं? काही अख्खं भुलेश्वर मार्केट फिरायचं. केलंय सगळ्यांनी. अख्खं भुलेश्वर मार्केट 4-5 किलोमीटर चालायला लागतं. काय कशाला सांगितलं? एकतर तिथे जायला रिक्षा मिळत नाही, टॅक्सी मिळत नाही. नको नको नको. मिळते त्यापेक्षा आज आम्ही शट अप. काय गर्दी होती कारण की तिकडे काहीतरी फेस्टिवल चालू आहे आणि ऑफकोर्स दिवाळी आहे त्यामुळे गर्दी असणारच. त्यामुळे आपल्याला टॅक्सी भेटत नव्हती, पण जाताना आपल्याला भेटली ना. पण आम्ही काय केलंय आज, आम्ही ठरवलंय आम्ही जिथे राहतो घाटकोपरमध्ये आमची एक फ्रेंड राहते तर तिने आम्हाला सजेस्ट केलं. त्या फ्रेंडचं नाव पण घेऊ शकतो आपण. माझ्या फ्रेंडची बायको आहे ती स्वागता. स्वागता तुला मेन्शन केलं आहे इकडे. सो स्वागताने सजेस्ट केले की घाटकोपरमध्येच तुम्ही शॉपिंग करू शकता. सो आज आम्ही घाटकोपरमध्ये शॉपिंग करणार आहे. इकडं तिकडं फिरत बसण्यापेक्षा आम्ही विचार केला बघूयात आपल्याच एरियामध्ये काय मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भावनाला मी टार्गेट दिलं आहे कितीचं? टार्गेट 1 मिनिट. शॉपिंगचं टार्गेट. दिवाळी आहे तर 2000 रुपयात फक्त शॉपिंग करायची. नाही 2000 रुपयामध्ये शॉपिंग करायची आहे. तर बघूया 2000 शॉपिंग कशी होती. इकडे जायचं आपण. तर आम्ही ठरवल्याप्रमाणे भावनाने केली शॉपिंग 2000 रुपयाची आहे ना. किती हजाराची केली शॉपिंग? 2000चे तर फक्त दिवे आणि रांगोळी आणि हे एवढं चालेल यार. बजेट थोडंसं हल्लं. थोडंसं पण मी म्हणलेलं हल्ल्याला मध्ये बजेट एवढ्या ह्याच्यात झाली पण असती. बट नाही मी सांगतो हो, आमच्या लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे त्यामुळे आम्ही कॉम्प्रोमाइज केलंय थोडंसं. मला नव्हतं करायचं, बट हां हिच्या ड्रेसच्या बाबतीत मी नाही केलं कॉम्प्रोमाइज. मला आवडलं, मी लगेच एका सेकंदात घेतला. म्हणजे नाही हाच पाहिजे. तसंच तिने माझ्या ड्रेसच्या बाबतीत पण केलं आहे, जे की हिच्या ड्रेसच्या पेक्षा माझे ड्रेस जरा महाग झाले. नाही, माझ्या एका ड्रेसच्या मध्ये ह्याचे 2-3 ड्रेस आले. माझी जेवढी प्राइस होती तो फरक आहे. अरे पण तुम्हाला असे महिन्याला आठवड्याला तुम्ही कपडे घेत असता, आम्ही घेतो. मी स्वतःहून बोललीये, प्लीज हे तू सांगायची गरज नाहीये. हे मी स्वतःच बोललीये त्याला मगाशी गाईस की ओके
मी पण अधूनमधून घेत असते, तूच घेत नाहीस कधी. म्हणजे घेतो तसं तर पप्पांसाठी म्हणतो की पप्पांसाठी घेतो, पप्पांसाठी स्वतःच घालतो ते कपडे. हा ठीक आहे, पॉईंट तो नाही आता. तर मग आम्ही हे बघा इकडं मस्त असतं तुम्हाला दिसतंय. आता हे भाजीपाला आहे. आम्ही विचार केला होता की घाटकोपरला जाऊन आपल्या दादरला जाऊन शॉपिंग करून दिवाळीची, पण कशाला जायचं भाई. तुम्हाला आम्ही ज्या ठिकाणी जातो या ठिकाणी आम्हाला छान कपडे पण मिळालेत. तुम्ही बघाल ते कपडे पण मस्त, कपडे शॉपिंग एक नंबर झाली. इकडे एवढा भाजीपाला आहे मस्त असा. हे इथं तुम्हाला हे दिसतं, इथं आकाश कंदील आहेत. आणि हे तर दादरला जाऊन पण हेच मिळणार आहे. तर मग दादरला कसं जायचं, इथंच करायचं शॉपिंग. वाय गो फार वेन यू कॅन डू इट नियर युअर हाऊस. कारण की तू जे विचार करते ते मी करत असतो. नको ना. या आंटींकडून आम्ही मस्त असे रांगोळी घेतले आहेत. रांगोळीचे कलर बिचारे इतके कष्ट करत आहेत. आणि आय ऑलवेज प्रेफर टू शॉप्स फ्रॉम दिस पीपल बिकॉज बिचारे एवढे कष्ट करत आहेत. मोठ्या मोठ्या दुकानांमधून शॉपिंग करण्यापेक्षा आय ऑलवेज लाईक टू डू शॉपिंग ॲट सच प्लेसेस. बघा ना मी इतके छान मांडले आहे. ह्या आंटी आहेत, नंतर त्यांच्या हे 2 मुले आहेत मला वाटते, त्यांचे मिस्टर आहेत. हे जे दिसतात मिशीवाले हे त्यांचे मिस्टर आहेत. सगळे मिळून इथं काम करतात. दिस इज व्हेरी गुड. आता इथून माझी बायको येईल बघा. आता 3, 2, 1 अँड हिअर शी कम्स. अरे संसार संसार. चल आता घरी चल. ठीक आहे. बिचारीने लय शॉपिंग केली आज. बिचारी काय भाई नुसतं शॉपिंग करते, काय आहे का नाही. मी शूट करत होतो भाई. बाबू ऐक ना, पण ते आपण घेतलं तुला कसलं पाहिजे 2 दरवाजे बाहेर लावायला. आता घे बघा. आता काय करते आता खर्च. आता दिवाळी पहिली दिवाळी कर खर्च. आता उद्या खर्च. तू पण ड्रेस ते माहिती आहे मला. नाही अकाउंट संपलंय बघ. किती रुपये बॅलन्स राहिले बघ. नको ना आता. बस ना बस ना. बस आपल्या पब्लिकला सांग काय केलंस तू. पब्लिकला सांग बाब आपल्याला. कोथिंबीर कितीला आहे जरा चांगली वाटते. नाही नाही किती काय तीस और 30 60 80 90 सगळंच घेते बाई. चांगलं नाही काय. बस झाले पंत्या बघून हो. चल पुढे. आता साईडला पंत्या दिसले की लगेच पंत्या बघते. चल पुढे. बटाटा पण घेतला पाहिजे होता रे. बटाटा असेल ना घरी. बाई तुला सगळं लेट काय लक्षात येतं ना. पाव किलो वाला बेटा हो भैया अभी क्या है. शॉपिंग मी सांगतो तेव्हा ऐकायचं नाही ना. ते हल्लड शॉपिंगचं बजेट हल्ला डुललेलं आहे. सगळं डायरेक्ट विस्कळीत झालं. 4
कशाला हे बोलायचं नव्हतं, कशाला बोलली तू बाई. ठीक आहे जाऊ दे. पण हे बघा इकडे मस्त असं का तिथे मॅडमला भाज्या घ्यायच्या होत्या, किराणा घ्यायचा होता. भाजी किराणा सगळं घेऊन झाल्यानंतर माईक तो अजून असा तिकडे ठेवला आम्ही तिकडे त्या कोपऱ्यात ठेव. अख्खा शूट झाल्यानंतर लक्षात आलं मॅडमला की ठीक आहे आता जेवढा पण ऑडिओ आला असेल नाही चालणार नाही आता, मला रिटेकला वेळ नाही आता, चल. तर मग आम्ही किराणा घेतला आणि मग त्यानंतर भाजीपाला घेतला, कारण की मार्केटमध्येच होतो. चालत 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 फक्त एक गोष्ट राहिली जी आहे आमचं आकाशकंदील, ते आम्ही बनवणार आहे, भावना आणि मी. काय केलं आम्ही दोघे बनवणारे मिळून. तर त्याचा एक छोटासा ब्लॉग येईल ते सो कॉल्ड म्हणजे फाईन आर्ट्सचा हा स्टुडंट आहे ना. सो कॉल्ड तुला दिसेल ते आता जेव्हा बनवायला घेऊन आपण तेव्हा कळेल कोण. गाईज, जर ह्याचा आकाशकंदील बनवायचा व्हिडिओ आला तर तुम्ही पण खरंच लकी आणि मी तर खूपच लकी आहे. ठीक आहे. तर मग ते केलं आम्ही. येता येता मॅडमला पाणीपुरी दिसली. नेहमीपेक्षा आम्ही एक वेगळं लोकेशन ठरवलं, कारण की मुंबईमध्ये पाणीपुरीचा एक प्रॉब्लेम आहे, आम्हाला पुण्यासारखी पाणीपुरी अजून नाही मिळाली. तर तुम्हाला असं वाटत असेल की नाही चुकतोयस तू, इकडे जा आणि इकडची पाणीपुरी खाऊन मग बोल, तर मग ते लोकेशन आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. पण आजची पाणीपुरी आवडली, चांगली होती ती, चांगली होती. पुण्याची पाणीपुरी खूप दिवसानंतर अशी चांगली पाणीपुरी खाल्ली आणि हो, छान वाटलं. आणि आपण भेळ पण आणली तर ती खाऊया आपण. विसरलो पण. ठीक आहे चला तुम्ही ओली पटकन भेळ ब्लॉग होती बघा, bro. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय.